नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत इथे प्रियासाठी तिचा नवरा हा छान प्रकारे तिकीट्स घेऊन आलेला असतो मॉलदीव्सला जाण्यासाठी. आपलं पेंडिंग असलेलं हनीमून आपण मॉलदीवमध्ये जाऊन सेलिब्रेट करायचं असं तो जेव्हा सांगतो उद्या सकाळी निघायचे, तर तिथे प्रिया इतकी संतापते, मी तुझ्यासोबत येणार नाही, तू मला न विचारता स्वतःच परस्पर निर्णय कसे घेतले, म्हणून ती नकार देते. हे पाहिल्यानंतर घरातले सगळेजण शॉक होतात. बिचारा किती प्रेम करतो तिच्यावर आणि ही मुलगी त्याचा सगळ्यांसमोर दरवेळीप्रमाणे अपमान करते. आणि इकडे आता स्वतः तिकीट आणलेले असतानाही अश्विनने ते तिकीट स्वतः फाडून टाकलेले असतात आणि तिला सांगतो नाही जायचं, नको जाऊ असं म्हणत त्या तिकीटचे तुकडे करून फेकून रूममध्ये रागारागाने निघून जातो. पुढील भागात हेही पाहायला मिळेल. इथे ना तोच विचार तिच्या आपल्या सायलीच्या डोक्यामध्ये असतो की ही दरवेळेला त्याला नकार का देत आहे. तर त्या गोष्टीचा शोध लावण्यासाठी तिच्या मैत्रिणीला फोन करून तुम्ही परवा पार्टीला भेटला होतात का असं विचारते. तर ती म्हणते गेली 2 वर्ष आम्ही भेटलेलोच नाही. त्याचा जाब आता ती इथे सायली सगळ्यांसमोर प्रियाला विचारते, तू 2 दिवसापूर्वी कुठे रात्री होती. तर ती म्हणते मी तुला बांधील नाही प्रश्न विचारण्यास. तर तिचा नवरा अश्विनही म्हणतो तू माझ्या बायकोला अशी का प्रश्न विचारते. त्यावेळेला सायली म्हणते माझ्याकडे काही पुरावे आहेत, ती कुठल्या ठिकाणी होती, ती चुकीचं काम करत आहे, रात्री तुमच्याशी खोटं बोलून ती वेगळ्याच ठिकाणी गेली होती असं म्हटल्यानंतर आता अश्विन प्रियावरती विश्वास ठेवणार का हे सगळं पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू.